मित्रांनो, आपले स्वप्न मरत नाही, आपणच त्यांना मारतो. फक्त एक वाक्य की लोक काय म्हणतील, समजलंय? आपण हा विचार करतोय गावातले लोक नाव ठेवतील, पाहुणेरावळे नाव ठेवतील, लोक हसतील, पाहुणेरावळे हसतील. अजून विषय असा येतो मित्रांनो, आपलं स्वप्न, आता माझं स्वप्न तुम्हाला सांगायचं म्हणलं तर माझं स्वप्न आहे 1 मिलियन पर्यंत जाण्याचं. ते मला रोज काम करण्यासाठी एनर्जी देतंय आणि मी ते स्वप्न कधीच मरून देत नाही की मला लोक काय म्हणतील, लोक मला नाव ठेवतील का काय करतील. मी इथं पाहुण्याशी आलोय तरी मी माझं काम करतो. मी हा विचार करत नाही की मला हसू राहिली कोण बघू राहिला. आता माझ्या ओळखी पाळखीचे लोक आहे, त्यांच्या समोर येऊन मी व्हिडिओ शूट करतोय. का? माझं स्वप्न आहे 1 मिलियन पर्यंतचं आणि ते स्वप्न मी एका वाक्यामुळे मरून देत नाही की लोक काय म्हणतील. जे म्हणतील, जे हसतील त्यांना हसून द्या, आपण आपलं काम करत राहा. जेव्हा आपलं स्वप्न पूर्ण होईल टाळ्या वाजवतील, त्या टाळ्या वाजताना ऐका, आजच त्या टाळ्यांचं स्वप्न बघा. म्हणून मित्रांनो, एका वाक्यासाठी तुमचं स्वप्न मरून देऊ नका की लोक काय म्हणतील. तर थँक्यू. तुम्ही आजच तुमचा निर्णय कसा घेऊ राहिले, तुम्ही तुमच्या स्वप्नासाठी काय ॲक्शन घेऊ राहिले ते आजच घ्या, आहे की नाही. आणि एनर्जी कमी आहे की माझी तब्येत बरोबर नाही नसताना सुद्धा मी तुमच्यासमोर आलो आहे आणि बोलतो आहे, कारण माझं स्वप्न आहे आणि ते स्वप्न मला, माझी कशीही तब्येत असून द्या, कसंही असून द्या, मी तुमच्यासमोर येण्यासाठी मला ते भाग पाडते. मित्रांनो, चला, एनर्जी कमी असली तरी सांभाळून घ्या आणि असंच हसत राहू, खेळत राहू, बोलत राहू.